पुण्यामध्ये 50 पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरामध्ये अपर इंदिरानगर, राजीव गांधी नगर या परिसरामध्ये तोडफोड झाल्याचं कळतंय। 3 आरोपींची ओळख या सगळ्या प्रकरणामध्ये पटलेली आहे आणि पोलीस आता कारवाई करतायत। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सध्या नेमकं काय स्थानिकांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे? तोडफोड अशा पद्धतीने होत असेल तर, आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची आता कशी दखल घेतली आहे? पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र थांबताना दिसत नाही। काही दिवसांपूर्वी जनता वसाहत भागामध्ये कोयत्याच्या माध्यमातून गाड्यांची, रिक्षांची तोडफोड करण्यात आली होती। या घटनेला काही दिवस उलटत नाहीत, आरोपींना अटक होऊन काही दिवस होत नाहीत। तोच पलीकडे बिबवेवाडी परिसरामध्ये अपर इंदिरानगर भागामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। रात्रीच्या सुमारास दारू पिऊन टोळक्यांकडून धिंगाणा घातला जातो, कोयत्याच्या माध्यमातून गाड्यांची तोडफोड केली जाते आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या वाहनांचं नुकसान होतं। खरं म्हणजे पोलिसांचा वचक राहिला नाहीये का? आणि अशा पद्धतीनं टोळक्यांकडून रात्री धुडगूस घालत गाड्यांची जी तोडफोड आहे ती केली जाते। त्यामुळे पेट्रोलिंगचा एक पोलिसांचा मुद्दा पुन्हा उपस्थित होतो आहे। काही दिवसांपूर्वी जो प्रकार जनता वसाहत भागामध्ये झाला होता तो तर पोलिसांना आव्हान देऊन झालेला होता। तशाच पद्धतीचा हा प्रकार पुन्हा एकदा बिबवेवाडी परिसरामध्ये बघायला मिळतो आहे आणि यानंतर सर्वसामान्य लोकांचं अर्थात मोठं नुकसान होतं आहे आणि त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय। सुरक्षित नाही पुण्यात, माणसंही सुरक्षित नाहीत, गाड्याही सुरक्षित नाहीत, अशा पद्धतीची भावना बिबवेवाडी परिसरातले जे लोक आहेत ते व्यक्त करताना बघायला मिळतात आणि मोठं नुकसान जे मोठ्या वर्गाचं यामुळे झालेलं आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।